मराठी इंडस्ट्रीमधला एक माणूस सध्या खतरनाक पद्धतीने राडा घालतोय आणि ते आहेत अर्थातच प्रवीण तरडे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे असं दिसलं की समजून जायचं पिक्चर गाजणार म्हणजे गाजणारच. नुकताच आलेला त्यांचा देऊळबंद 2 चित्रपट थिएटर्स मध्ये पार धुमाकूळ घालतोय. फक्त 11 दिवसात चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवलाय आणि असा रेकॉर्ड करणारा हा 7वा मराठी चित्रपट ठरलाय. आज त्यांच्या चित्रपटांचे भन्नाट रेकॉर्ड्स आणि त्यांचे येणारे चित्रपट काय लेवलचा पराक्रम करू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपल्या करिअरच्या सुरुवातीची 4 वर्ष त्यांनी ऍक्टिंग मध्ये घालवली, पण याच दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या आणि पहिला चित्रपट लिहिला रेगे. यामध्येही त्यांनी काम केलं होतं. 3 कोटींमध्ये बनवलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 8 कोटी कमवले होते. यानंतर 2015ला त्यांचा पहिला चित्रपट आला ऍज अ डिरेक्टर, तो म्हणजे देऊळबंद. परफेक्ट कास्टिंग असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आणि याने कमवले 20 कोटी रुपये. याच्याच 3 वर्षांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये आला मुळशी पॅटर्न. म्हणजे जे काम बॉलिवूडमध्ये सत्या चित्रपटाने केलं होतं तेच काम मराठीत मुळशी पॅटर्नने केलं. एक वेगळाच प्रयोग, चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी कमवले, त्यात त्याचा हिंदी रिमेक सुद्धा झाला आणि यासोबतच मराठीला एक नवा दिग्गज दिग्दर्शक मिळाला, ते म्हणजे प्रवीण तरडे. चित्रपट निर्मिती सोबतच इतर चित्रपटांमध्ये ऍक्टिंग करणं त्यांनी काही सोडलं नाही. 4 वर्षांच्या ब्रेक नंतर त्यांचा धर्मवीर चित्रपट आला. आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेला हा पॉलिटिकल ड्रामा. 8 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमवले 26 कोटी रुपये. 20 पुरस्कारही मिळाले. यानंतर तरडे यांनी ऐतिहासिक पट करण्याचा निर्णय घेतला आणि तयार केला सरसेनापती हंबीरराव. यालाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 17 कोटींची कमाई केली. पुढे 2024ला त्यांचा धर्मवीर 2 चित्रपट आला. यानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. एकंदरीतच काय तर तरडे यांनी जितके चित्रपट डिरेक्ट केले ते सर्व हिट ठरले आणि बॉक्स ऑफिसवर त्यांनी चांगली कमाई सुद्धा केली. पण यावर्षी आलेल्या त्यांच्या देऊळबंद 2 ने तर बॉक्स ऑफिस गाजवूनच सोडले. म्हणजे देऊळबंद फक्त महाराष्ट्रात रिलीज झालाय, पण अख्ख्या भारतात जे हिंदी चित्रपट रिलीज झाले ते सुद्धा यासमोर टिकू शकले नाही. अवघ्या 11 दिवसात देऊळबंदने 50 कोटी कमवले आणि घोडदौड अशी सुरू राहिली तर चित्रपट 80 कोटींपर्यंत हमखास जाऊ शकतो. नुकताच राजा शिवाजी चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड केला. त्यामुळे मराठी इंडस्ट्री आता सगळीकडेच गाजती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता पुढे प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न 2 चित्रपट घेऊन येत आहे. पहिला पार्ट हा शेतकऱ्यांवर होता, पण आगामी पार्ट हा वाळू माफियांवर असणार आहे. एका मुलाखतीत त्यांनीच हे उघड केले आणि ज्यांनी देऊळबंद 2 पाहिला आहे त्यांना पोस्ट क्रेडिट सीन मध्ये तर खुशखबरी मिळालीच असेल. आणि मुळशी पॅटर्न 2 नंतर प्रवीण तरडे घेऊन येणार आहेत देऊळबंद 3. त्यामुळे एकतर कन्फर्म आहे की हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पार राडाच घालतील. तसं बघायला गेलं तर मराठीत फार कमी डिरेक्टर्सनी आपल्या हिट चित्रपटांची कन्सिस्टन्सी कायम ठेवली, पण प्रवीण तरडे हे त्यापैकीच एक आहेत. त्यामुळे त्यांचे आगामी चित्रपट आता नेमकं काय धमाका करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिने इंडस्ट्रीतल्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.